नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कंपाऊंडिंगला जगातलं 8वं आश्चर्य म्हणतात. पण बऱ्याच लोकांना ना ह्या कंपाऊंडिंगचा वापर कसा करायचा आणि ते कसं काम करतं याबद्दल अजिबात माहिती नाही. त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ आहे की जर तुम्ही कंपाऊंडिंगची पॉवर योग्य वेळी ओळखलीत ना, तर वयाच्या 35व्या वर्षीसुद्धा तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता किंवा वयाच्या 40व्या वर्षीसुद्धा तुम्ही रिटायर होऊ शकता. एवढी पॉवर आहे या कंपाऊंडिंगमध्ये. तर कशी ही काम करते आणि कशा प्रकारे आपण त्या कंपाऊंडिंगचा फायदा घेऊ शकतो, त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आता कंपाऊंडिंग म्हणजे काय, तर चक्रवाढ. इंग्रजांच्या काळामध्ये सावकार होते आणि हे सावकार काय करायचे, थोडेसे पैसे द्यायचे आणि त्याच्यावरती चक्रवाढ लावायचे. आता ह्या चक्रवाढ व्याजामुळे आहे ना, बऱ्याच लोकांना आपल्या जमिनी सावकाराला द्याव्या लागायच्या, कारण की चक्रवाढ हे एवढं मोठं काम करतं की हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि सावकार शिकलेला आणि हे लोक अशिक्षित, त्यामुळे त्यांना समजायचंच नाही की हे व्याज कसं कॅल्क्युलेट होतं. तर चक्रवाढ म्हणजेच काय, तर व्याजावर व्याज. तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करताय किंवा तुमच्याकडे जे काही पैसे आहेत त्याच्यावरती एक आपल्याला व्याज मिळतं. म्हणजे समजून चला की 1000 रुपये तुमच्या आहेत आणि 1000वरती तुम्हाला 100 रुपये व्याज मिळालं. पुढच्या वर्षी काय होईल, तर ह्या 1100 रुपयावरती पुन्हा तुमचं व्याज कॅल्क्युलेट होईल आणि ते असेल 110 रुपये. पुन्हा म्हणजे टोटल झाली 1210 रुपये. आता ह्या 1210 रुपयावरती पुन्हा तुमचं व्याज कॅल्क्युलेट होईल आणि समजा तुम्हाला 120 रुपये व्याज मिळाले, तर त्या 1200 मध्ये 120 म्हणजे 1320 रुपये तुमचे होतील. तर अशा प्रकारे व्याजावर व्याज लावलं जातं आणि त्यालाच म्हटलं जातं कंपाऊंडिंग आणि त्यालाच म्हटलं जातं चक्रवाढ. म्हणजे पैसा पैशाने वाढतो. जसं अगोदर म्हणायचे लोक म्हणायचे की पैशाने पैसा वाढतो, तर हा पैशाने पैसा असा वाढतो. पण बऱ्याच लोकांना याबद्दल माहितीच नाही, त्यामुळे ते लोक काय करतात की आपला पैसा बँकेमध्ये नेऊन ठेवतात आणि त्याच्यावरती त्यांना वाटते की तो व्याज मिळतो आणि त्याच्याने व्याजावर व्याज वाढत जातं आणि आपला पैसा मोठा होतो. पण तसं अजिबात होत नाही, कारण की बँकेमध्ये जे आपल्याला व्याज मिळतं ते आपल्या महागाईला बीट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे व्याज मिळतं त्याच्याने आपला पैसा काही मोठा होत नाही. आता हे कंपाऊंडिंग मी तुम्हाला अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो. म्हणजे असं समजा की तुमच्याकडे एक झाड आहे आणि ते झाड तुम्ही लावताय. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला त्या झाडामधनं काहीच उत्पन्न मिळणार नाही, कारण की पुढचे 5-7 वर्ष फक्त त्याला पाणी देण्यामध्ये आणि त्याला मोठं करण्यामध्येच वाया घालवणार तुम्ही वेळ. आणि बऱ्याच वेळा ह्याच फेजमध्ये जी लोक असतात ना, ते म्हणतात की आता याला काही येणारच नाही, तोडून टाकतात, मोडून टाकतात, कारण की त्यांच्याकडे तेवढा पेशन्स नसतो. पण काही लोक ती झाडं लावतात, वाढवतात, मोठी करतात आणि त्याच्यातनं नंतर त्यांना जी काही फळं मिळतात ना, ती फळं खूप गोड असतात. पण हे कशामुळे शक्य झालं, तर लॉंग टर्म प्रोसेस फॉलो केल्यामुळे शक्य झालं. आजही आपण गावी जर गेलो, आपल्या आजोबांनी पंजोबांनी लावलेली झाडं आपण मोठ्या उत्साहाने लोकांना सांगतो की हे माझ्या आजोबांनी लावलेलं, हे झाड मी लावलेलं. अशा प्रकारची झाडं आपण दाखवतो, कारण की आपण ते लावलेलं आहे आणि त्यांना जोपासलं आणि त्याचा आता एक मोठं वृक्ष झालं आहे. पण जर ही झाडं लावलीच नसती आणि ही जोपासलीच नसती तर एवढं मोठं झालं असतं का, तर नाही. तर कंपाऊंडिंगसुद्धा सेम आहे. तुम्हाला पहिलं लावायचं आहे, लावणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जोपासणं महत्त्वाचं आहे. पुढे काळानुसार त्याच्यातनं चांगली फळं मिळणारच मिळणार आहे. हे तर नेहमीचंच उदाहरण तुम्हाला देतो, पण एक फिल्मी स्टाईलचं उदाहरणसुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. एका पिक्चरमध्ये एक उदाहरण होतं की मैं एक मुर्गी लेके आऊंगा, ती मुर्गी 2 अंडे देणार किंवा 1 अंडं देणार. त्या अंड्यातनं एक नवीन कोंबडी तयार होणार. त्या कोंबडीतनं पुन्हा मला अंडी मिळणार. त्या अंड्यातनं पुन्हा कोंबड्या, पुन्हा अंडी, पुन्हा कोंबड्या, पुन्हा अंडी, पुन्हा कोंबड्या. पण हे कधी शक्य होईल, जर ती अंडी मी फोडलीच नाही आणि जी वाढत म्हणजे त्यांची संख्या मी वाढवत ठेवली तर हे शक्य आहे. अदरवाईज हे शक्य आहे का, नाही. म्हणजे फक्त आपण जर जे काही आपल्याला मिळतंय ते जर आपण वाढवलंच नाही, जोपासलंच नाही, तर ते वाढणार नाही. सेम तसंच आहे कंपाऊंडिंगचं. त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की एका कोंबडीकडनं मला जास्तीत जास्त 10 अंडी मिळतील. त्या 10 अंड्यांमधनं 10 अजून कोंबड्या तयार होतील, म्हणजे 11च होतील. पण मला ही संख्या आता छोटी वाटेल. पण ज्यावेळेस तुमच्याकडे विचार करा 1000 अंडी होतील आणि 1000 अंड्यांमधनं 1000 कोंबड्या तयार होतील, त्यावेळेस ही संख्या खूप मोठी असते. आणि हेच होतं कंपाऊंडिंगमध्ये सुद्धा. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हे जे कंपाऊंडिंग आहे ना, ते काही खास वाटणार नाही किंवा खास व्हॅल्यू क्रिएट करते असंही दिसणार नाही. पण जसं जसं हा वेळ निघून जातो ना, तसं ही व्हॅल्यू खूप मोठी होत जाते. त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आता हेच कंपाऊंडिंग म्युच्युअल फंडमध्ये कसं काम करतं ते तुम्हाला सांगतो. कारण की प्रत्येक वेळेस आहे ना, म्युच्युअल फंडमध्ये सांगितलं जातं की कंपाऊंडिंग होतं आणि कंपाऊंडिंगमध्ये लॉंग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगले पैसे बनतात किंवा वेल्थ क्रिएट होते.
तर हे एका उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो. तर जर तुम्ही 1000 रुपयाची SIP सुरू करताय किंवा 2000 रुपयाची SIP करताय, 3000ची करताय, 4000ची करताय, 5 करताय किंवा 10 करताय, कितीही हजाराची जर तुम्ही SIP करताय, तर ही SIP तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आणि 25 वर्ष जर चालू ठेवली, तर त्याच्यातनं काय होईल की एक अमाऊंट सेव्ह होईल. तुम्ही छोटंसं उदाहरण घ्या की तुम्ही 5000 रुपयाची जर SIP केली, तर पहिल्या महिन्यामध्ये फक्त तुमच्याकडे 5000 सेव्ह असतील, दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त 10,000 रुपये सेव्ह असतील. तुम्ही विचार करा की 10,000 रुपये सेव्हिंग करून काय उपयोग आहे, म्हणजे एवढीशीच तर अमाऊंट सेव्ह होते. पण हीच प्रोसेस जर तुम्ही 10 वर्ष चालू ठेवली, तर जवळपास तुमच्याकडे 6 लाख रुपये सेव्ह होतील फक्त 5000 रुपयाच्या SIPने. हे शक्य आहे, पण जर मी सुरुवातीच्याच काळामध्ये गिवअप केलं तर ही सेव्हिंग होणार नाही. आणि जेवढी तुम्ही सेव्ह कराल ना, त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न्स मिळणार, म्हणजेच कंपाऊंडिंग त्याच्यावरती होणार आहे. जेवढी अमाऊंट सेव्ह होत राहणार तेवढं कंपाऊंडिंग वाढत राहणार. तर आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की तुम्ही 1000ची SIP करताय किंवा 2 करताय, 3 करताय, तर ती व्हॅल्यू कशा प्रकारे तुम्ही सेव्ह होते. याच्यामध्ये मी कुठेही रिटर्न कॅल्क्युलेट केलेले नाही. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला दाखवते की एवढी अमाऊंट तुमची बनणार आहे. म्हणजे 1000ची SIP जर तुम्ही सुरू केली, तर 10 वर्षात 1,20,000, 15 वर्षामध्ये 1,80,000, 25 वर्षामध्ये 3 लाख अमाऊंट तुम्ही फक्त सेव्ह करणार आहेत. यामध्ये रिटर्न कॅल्क्युलेट केलेले नाहीत. तुम्ही गुगलवरती जा, कुठल्याही एक रिटर्न कॅल्क्युलेटर ऑन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाका 1000 रुपयाची SIP जर पुढचे 20 वर्ष किंवा 25 वर्ष तुम्ही चालू ठेवली आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही रिटर्न्स कन्सिडर करा आणि पहा किती मोठी व्हॅल्यू क्रिएट होऊ शकते. मला तुम्हाला इथे लाईव्ह दाखवता येऊ शकत नाही कारण की काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे. पण तर जर तुम्हाला शक्य असेल ना, तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून पहा आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही जी पॉवर आहे ना, ही लॉंग टर्ममध्ये बनते, शॉर्ट टर्ममध्ये नाही. त्यामुळे जर तुम्हाला कंपाऊंडिंगची ॲक्च्युअल पॉवर जाणून घ्यायची असेल ना, तर त्यासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग दिसणारच नाही, समजणारच नाही. पण प्रत्येकजण आहे ना ह्या कंपाऊंडिंगचा फायदा घेऊ शकत नाही, कारण की बरेच लोक आहेत ना 2-3 वर्षामध्येच गिवअप करतात आणि तिथेच आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात आणि संपवतात. कंपाऊंडिंग जमतच नाही किंवा कंपाऊंडिंग सुरूच होत नाही. त्याच वेळेस जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली, तर तुम्हाला कंपाऊंडिंगची पॉवरची मॅजिक काय समजणार आहे. जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं जातं कंपाऊंडिंगला. हे का म्हटलं जातं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला लॉंग टर्म प्रोसेस फॉलो करावी लागेल. नाही तर तुम्हाला कधीच समजणार नाही, आयुष्यात कधीच समजणार नाही की कंपाऊंडिंग नक्की काय काम करतं. कंपाऊंडिंगचा फायदा का नाही घेता येत माहिती आहे की बऱ्याच वेळेस पॅनिक सिच्युएशन येते. म्हणजे जशी आता 2-4 महिन्यांपूर्वी किंवा 2-3 दिवसापूर्वी पाहिलं असेल की स्टॉक मार्केटमध्ये ना 1000 पॉईंट्स एका दिवसामध्ये स्टॉक मार्केट खाली आलंय. आपण न्यूज बघतो कारण की आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग आपल्याला त्याच गोष्टी दिसतात इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आणि त्या न्यूजमध्ये असं दाखवलं जातं की मार्केट अजून खाली जाईल, अजून खाली जाईल, अजून खाली जाईल. आणि मग या पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट काढून टाकतो आणि तिथेच आपण आपल्या कंपाऊंडिंगला मारून टाकतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला कंपाऊंडिंगची जादू पाहता येत नाही. त्यामुळे जेवढ्या अमाऊंटने तुम्हाला सुरू करता येईल ना, तेवढ्या अमाऊंटने सुरू करून पहा. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करता येऊ शकते या कंपाऊंडिंगच्या पॉवरमुळे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि त्यातून तुम्हाला काही नॉलेजेबल मिळत असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.